धुळे शहरामधील गुलमोहर शासकीय विश्रामगृहामधील खोली क्रमांक 102 मध्ये आढळून आलेल्या 1,84,00,000 घबाडा प्रकरणी तब्बल 9 दिवसानंतर गुन्हा रजिस्टर झाला। याचं श्रेय मीडियाला जातं। मीडियाने हे प्रकरण लावून धरलं म्हणून मुजोर राज्य सरकारला वाकावं लागलं असे सांगतानाच शिवसेना नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी तक्रारदार म्हणून मी आणि सहकारी नरेंद्र परदेशी आमच्यापैकी कुणाचाही जबाब पोलिसांनी नोंदवला नाही असं म्हटलंय। कारण तेथे काय घडलं याचं पोलिसांना काहीही देणं घेणं नाहीये, कारण सरकारला हे प्रकरण दडपून टाकायचंय। या प्रकरणामध्ये कलम 124 लावलं गेलं म्हणजे समाधानकारक हिशोब न देता येणं, ज्यात केवळ 3 महिने शिक्षा आणि 500 रुपयांचा दंड कायद्यानुसार शिक्षा ही सुनावली जाते। त्यामुळे गुन्हा दाखल करायचं नाटक कशाला करायचं असा सवाल देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। 24 अंतर्गत गुन्हा दाखल करणे म्हणजे प्रकरण दडपून टाकणे होय। त्यामध्ये म्हटलंय कारण 124 बॉम्बे पोलीस ऍक्ट मध्ये की तुम्ही जर त्या पैशाचा हिशोब देऊ शकले नाही तर तुम्ही 124 अंतर्गत शिक्षेला पात्र आहात। शिक्षा दिली आहे, शिक्षा जास्तीत जास्त 3 महिने आणि दंड 500 रुपये। याचा अर्थ काय समजायचा? 1,84,84,200 रुपये बेहिशोबी सापडल्यानंतर तुम्ही हा गुन्हा दाखल करता म्हणजे महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला एकाच वेळेला फसवणूक करण्याचं हे सरकारचं कटकारस्थान आहे।